भारतातील ग्रामीण भाग, जिथे अनेकांना स्वप्न पाहण्याची संधीच मिळत नाही, तिथे एका संकल्पनेनं मात्र हजारो आयुष्य उजळून टाकली आहेत. ही संकल्पना म्हणजेच पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय. शहरी आणि ग्रामीण शिक्षणातील दरी मिटवण्यासाठी उभारलेलं हे विद्यालय, ज्याने आजपर्यंत कित्येक हुशार मुलांना आपल्या कुशीत घेऊन त्यांच्या आयुष्याचं सोनं केलं. ही फक्त केवळ एक शाळा नाही, तर हे आहे घरासारखं आश्रयस्थान, जिथे विद्यार्थ्यांना मिळते शिक्षण, संस्कार आणि त्यांच्या स्वप्नांची साथ. या डॉक्युमेंटरीमध्ये आपण पाहणार आहोत पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयाचे खरे रूप, त्यामागची विचारसरणी, नवोदयला निवड होण्याआधीची जिल्हा परिषद शाळेतली तयारी, तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे जीवन आणि मुलांना घडवणाऱ्या शिक्षकांचे समर्पण व त्यांच्या पालकांची आशा. ही आहे एका शिक्षणाच्या क्रांतीची कहाणी, ग्रामीण भारताच्या उज्ज्वल भविष्याची कहाणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका विद्यार्थ्याच्या आयुष्याची कहाणी. नमस्कार, मी संजय नारायण पठारे, TGT हिंदी, जवाहर नवोदय विद्यालय पुण्यामध्ये काम करत आहे. मी नवोदय विद्यालय समितीमध्ये 1997 पासून कार्यरत आहे. नवोदय विद्यालयाची संकल्पना किंवा नवोदय विद्यालय समितीची संकल्पना तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या संकल्पनेतनं 1985च्या नंतर पुढे आली आणि त्यांनी एक कमिटी संघटित केली. त्या कमिटीमध्ये त्यांनी PV नरसिंगराव यांना कमिटीचे सदस्य बनवले आणि त्यांना सांगितलं की जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये असं एक विद्यालय खोला की जिथं सहशिक्षा म्हणजे मुलं आणि मुली एकत्र अशी शिक्षा दिली जाईल, अशी संकल्पना मांडण्यासाठी सांगितली. तेव्हा ही नवोदय विद्यालयाची संकल्पना 1986 पासून अंमलात आली. नवोदय विद्यालय निवड चाचणी घेतली जाते. त्या चाचणीसाठी भरपूर विद्यार्थी बसतात. जसं पुण्याचा जर विचार केला तर 13,000 विद्यार्थी मागच्या वर्षी बसले होते. त्या 13,000 विद्यार्थ्यांपैकी फक्त 80 विद्यार्थी जे आहेत ते मेरिटनुसार त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ह्या विद्यालयाचा सिलेक्शनचा क्रायटेरिया असा आहे की ग्रामीण भागातील 75% विद्यार्थी आणि शहरी भागातील 25% विद्यार्थी यांना प्रवेश दिला जातो गुणवत्तेच्या आधारे. माझं नाव विघ्नेश मारुती पाटील. मी मुळशी तालुक्यातून आहे. आता मी जवाहर नवोदय विद्यालय पुणेमध्ये 10वी ब मध्ये शिकतो. मी नवोदयमध्ये 20-21च्या बॅचचा आहे. तर नवोदयबद्दल बोलायचं तर असे शब्द कमी पडतील, कारण इथं भले मी फक्त 5 वर्ष राहिलो असलो पण इथला अनुभव खूप वेगळा आहे. आता 6वीपासून 7वी ते 10वी अभ्यास एकदम चांगला झाला. म्हणजे असं वेगवेगळ्या बाधा काहीच आल्या नाही. आता त्यात वेगवेगळ्या गेम्समध्ये पण पार्टिसिपेट केलं, क्लस्टरला गेलो. मग त्याच्यामुळं असं आतून असं आत्मविश्वास येतो. आता अजून काय बोलायचं तर सेल्फ डिफेंडन्स तिथं सगळ्यात मेन असं वाटलं मला. आता इथं नवोदयचं रुटीन पण खूप चांगलं आहे. एकदम बिझी असल्यामुळं असं वाटतच नाही की आपण घरच्यांपासून लांब आहे. असं वाटतं एका दुसऱ्या घरातच राहतो. आता रुटीनमध्ये बोलायचं म्हटलं तर रोज सकाळी 5:30ला उठायचं. उठलं की पहिलं मग मॉर्निंग PT, मग त्याच्यानंतर 6:15-7पर्यंत आम्ही येतो. मग त्यानंतर आवरून 7:30पर्यंत इथं असेंब्लीला येतो. मग 7:30ला असेंब्ली होती. त्यानंतर मग पहिले 2 लेक्चर्स होतात आणि मग परत 9-9:15पर्यंत नाश्ता असतो आमचा. मग 9-9:15ला गेलं की मग 9:45पर्यंत यायचं. मग तिथून ते 1:30 शाळा चालते. 1:30 वाजता परत जेवायला जायचं आणि मग जेवून यायचं. ते आता मग रेस्ट करायचा हाऊसवर. 3:30-3:15ला परत यायचं इथं रेमेडियलसाठी. मग रेमेडियलमध्ये शिक्षक काय करतात, म्हणजे जे डाऊट्स असतात वेगवेगळ्या सब्जेक्ट्सचे ते क्लिअर करतात. आता मग त्यानंतर परत 4:30ला हाऊसवर जातो आम्ही. मग तिथून ते 6 वाजेपर्यंत खेळण्यासाठी टाईम असतो. 6 वाजता परत इथं यायचं. इथं इव्हिनिंग असेंब्ली होती. त्यानंतर 6:30 ते 7:30पर्यंत सुपरवाईज स्टडी असते. मग 7:30 वाजता पुन्हा जेवायला जायचं आणि मग त्यानंतर 10:30पर्यंत फ्री टाईम असतो. त्यामध्ये अभ्यास करायचा, होमवर्क, नोट्स बीट्स सगळं. मग 10:30 वाजता परत झोपायचं. 2022 मध्ये केंद्र सरकारने शाळांमधील शिक्षण आणि पायाभूत सुविधांची गुणवत्ता सुधारण्यासाठी पीएम श्री योजना सुरू केली. नवोदय विद्यालय समितीने 2023-24 मध्ये निवडक 317 शाळांमध्ये पीएम श्री योजना सुरू केली आणि यात पुणे नवोदयचाही समावेश होतो. यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती आणि क्षमता वाढवण्यावर भर दिला जातो.
या शाळेची आणखी एक खास बाब म्हणजे इथली जेवण व्यवस्था. जर नवोदय सोडल्यानंतर कोणत्या गोष्टीची सर्वात जास्त आठवण येत असेल तर ते म्हणजे इथली मेस. माझं नाव सृष्टी, मी 10th स्टँडर्डमध्ये. आणि माझं नाव श्रावणी, मी पण 10th स्टँडर्डमध्ये आहे, शिकते. बेस्ट मेमरीज भेटल्या मला लाईफमधल्या. आणि इथे ॲकॅडमिक्ससोबतच आर्ट अँड कल्चर, परत असं बरेच वेगवेगळे एक्सपिरियन्सेस भेटतात आपल्याला. म्हणजे आता जसं की प्रत्येकाच्या इंटरेस्टवरती टीचर काम करतात. म्हणजे पर्टिक्युलर स्टुडंटच्या, जसं की समजा माझाच इंटरेस्ट आता म्युझिकमध्ये आहे, मग म्युझिकच्या सरांना फक्त मी सांगायचं उशीर होता की सर मला म्युझिकमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, मला वाजवायला आवडतं. आणि मग सरांनी इव्हिनिंग स्टडीच्या टाईम वगैरेमध्ये मला बोलवलं, रूममध्ये स्वतःने माझी प्रॅक्टिस करून घेतली. आणि मला 6वीत यायच्या आधी काही तसं विशेष नव्हतं जमत, आणि आता मी 10वीत आल्यावरती 2 वाद्य वाजवते. म्हणजे आता मला पियानो पण येतो आणि कॉंगो पण येतो. म्हणजे नवोदयमध्ये असं नाही आहे की फक्त तुमचं ॲकॅडमिक्सवर फोकस आहे, तुमची ओव्हरऑल डेव्हलपमेंट जी आपण म्हणतो ना, ती नवोदयमध्ये होते. सेल्फ डिपेंडंट झालो इथे आल्यापासून. म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट जर इथे आल्यावर काय शिकलं असेल तर ते आम्ही सेल्फ डिपेंडंट झालो. स्वतःची कपडे स्वतः धुतली, स्वतःची भांडी स्वतः घासली, स्वतःचा क्लीनलीनेस स्वतः केला. घरी आईवरती डिपेंडंट होतो, तसं आता आम्ही नाही. आता आम्हाला जरी कुठे जरी पाठवलं तरी आम्ही तिथं सर्व्हाइव्ह करू शकतो. नवोदयच्या जीवनातील सर्वात अविस्मरणीय आणि सुवर्ण काळ म्हणजे इथल्या हॉस्टेलचे जीवन. अवघ्या 11 ते 12व्या वर्षी विद्यार्थी आपले घर आणि आईबाप सोडून नवोदयला राहायला येतात. आणि थोड्याच महिन्यात हेच हॉस्टेल, जिथं कित्येक दिवस मुलं घरच्यांच्या आठवणीत रडत होती, त्यांचं दुसरं घर बनून जातं. नवोदयमध्ये मुलांना 4 हाऊसेसमध्ये विभागले जाते. हे 4 हाऊसेस म्हणजे निळ्या रंगाचा अरवली, हिरव्या रंगात सजलेला निलगिरी, लाल रंगात शिवालिक तर पिवळ्या रंगात उदयगिरी. बाकी गोष्टी काही असल्या तरी नवोदयमध्ये आपलं हॉस्टेल आणि इथे भेटलेली भावंड हे मात्र कुठलाच विद्यार्थी विसरत नाही. इथे मुलाच्या फक्त शैक्षणिक नाही तर सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. पुण्याची आणखी एक खास गोष्ट म्हणजे इथे असलेलं दक्षिणा फाउंडेशन कोचिंग सेंटर. तो माई सेल्फ अभिजीत रंजन केसरी और मैं यहाँ पे केमिस्ट्री लेक्चरर हूँ. करंटली मैं यहाँ पे नीट के जो स्टूडेंट्स हैं उनको 2025 और 26 के बैच के लिए केमिस्ट्री पढ़ा रहा हूँ. मैंने दक्षिणा 3 साल पहले ज्वाइन किया था और दक्षिणा आने के बाद मुझे पता चला कि दक्षिणा एक ऐसा ऑर्गेनाइजेशन है जो समाज के जो अंडर प्रिविलेज स्टूडेंट हैं उनको ऑल इंडिया सिलेक्शन टेस्ट से सिलेक्ट करके जेई और नीट के जो कॉम्पिटिटिव एग्ज़ाम्स हैं उनके लिए कोचिंग और रेसिडेंशियल फैसिलिटी प्रोवाइड कराती है. दक्षिणा और नवोदय का कोलेब्रेशन कुछ इस तरह से कि नवोदय ने अपने कुछ सेंटर्स पे सेंटर ऑफ एक्सेलेंस ओपन किया है, जिसमें वो अपने किसी पार्टनर एजेंसी के साथ अपने नवोदय के जो टॉप परफॉर्मिंग स्टूडेंट्स होते हैं उनको ऑल इंडिया सिलेक्शन टेस्ट से सिलेक्ट करके
वहाँ पे इनहाउस उनको रेसिडेंशियल फैसिलिटी देके इस तरह के कॉम्पिटिटिव एग्ज़ाम के लिए प्रिपेयर कराती है। उन पार्टनर्स में से एक दक्षिणा हमारा ऑर्गेनाइजेशन है। तो दक्षिणा स्टार्टिंग में ही नवोदय से कोलैबोरेट करके सिंस 2008 अलग अलग सेंटर्स पे बच्चों को सेलेक्ट करके जेई नीट की प्रिपरेशन कराती आई है और करेंटली अपने 2 सेंटर्स इसी तरह से नवोदय में चल रहे हैं। तो आई होप कि दक्षिणा और नवोदय इसी तरह से कोलैबोरेट करते रहेंगे और फ्यूचर में ऐसे ही बहुत सारे टैलेंट्स को वो अपॉर्चुनिटी प्रोवाइड करके उनको एक बेटर स्टेज प्रोवाइड करेंगे सो दैट कि हमारे टैलेंट्स जो इंडिया में वेस्ट होते हैं वो वेस्ट ना हो। थैंक यू। कोणतीही इमारत जर जास्त काळ टिकवायची असेल तर तिचा पाया हा नेहमीच मजबूत असावा लागतो. एका विद्यार्थ्याला देखील असेच घडवावे लागते. आजकाल फक्त यशाला किंमत दिली जाते, पण त्यामागची मेहनत मात्र आपण कोणीच बघत नाही. तसेच नवोदयची परीक्षा पास होऊन विद्यार्थी तिकडे जातात, पण त्यांची तयारी जिथे जोमाने करून घेतली जाते अशा जिल्हा परिषद शाळेला देखील डावलून चालणार नाही. सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा सोनके ही एक अशी शाळा जिने आजपर्यंत कित्येक हुशार ग्रामीण मुलांना स्कॉलरशिप, सैनिक स्कूल आणि नवोदय सारख्या परीक्षेत यश प्राप्त करून देण्यात मोठी भूमिका बजावली आहे. अशाच कित्येक हुशार मुलांना सोनके शाळेचा विद्या लेंबे मॅडमने घडवले आहे. गेली 20 ते 25 वर्ष त्या नवोदय आणि स्कॉलरशिप सारख्या परीक्षांसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अगदी जोमाने तयारी करून घेतात. माझं नाव विद्या संतोष लेंबे, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सोनके येथील मी उपशिक्षिका आहे. नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा माझ्या विद्यार्थ्यांनी द्यावी असं मला वाटण्याचं कारण एकच की तिथं जाणारा विद्यार्थी हा वाया जात नाही, तो काहीतरी बनूनच बाहेर पडतो. म्हणजे बाहेर पडल्यानंतरही तो जेव्हा ह्या बाहेरच्या जगात येतो त्यावेळेला तो असा एकटा नाही राहत, त्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्व घेऊन तो आलेला असतो. का पॅरेंट्स म्हणून कसं, आता मी शिक्षक आहे, मग शिक्षक आहे तर मला वाटतं ना माझ्या मुलांनाही त्या धर्तीचं शिक्षण मिळावं. मग मी काय इंग्लिश मिडियमला टाकू शकत नाही कारण मी जिल्हा परिषदेचे शिक्षक आहे. मग अशा वेळेला त्या लेवलचं शिक्षण, दर्जेदार शिक्षण कुठं मिळू शकतं तर नवोदय विद्यालयात. तर पालकांनी खरोखर नवोदय विद्यालयासाठी आपल्या स्वतःच्या मुलासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि तिथं पाठवलं पाहिजे त्यांनी. कारण जर खरंच होतकरू हुशार विद्यार्थी आहे आणि त्याच्याकडे आर्थिक बाजू त्याची कमी असेल तर त्याचं खरोखर शिक्षण तिथं चांगलं होऊन जातं, तो सर्व गुण संपन्न मुलगा होतो. नुकत्याच लागलेल्या निकालात वेदांत लेंबे याची नवोदयसाठी निवड झाली आहे. नमस्कार, माझे नाव वेदांत संजय लेंबे, इयत्ता 5वी. मी पहिली ते 4थीपर्यंत मला चव्हाण मॅडम आणि चव्हाण सर हे शिक्षक लाभले. पुढं मी 5वीत सोनके येथे ॲडमिशन घेतले, तेथे मला लेंबे मॅडम ह्या शिक्षिका लाभल्या. तेव्हापासून त्यांनी अभ्यासाची आम्हाला गोडी निर्माण केली, पुन्हा हसत खेळत आम्हाला शिकवले. आता मी नवोदयाला लागलो तेव्हा मला खूप छान वाटलं आणि आम्ही वर्षभर अभ्यास सकाळी 6 वाजता यायचो इथं आणि रात्री 8 वाजता घरी जायचो. तेव्हा आम्ही खूप अभ्यास केला कारण तिथे खूप चांगलं शिक्षण भेटतं आणि तिथं शिस्त पण चांगली लागते. खूप एवढा आनंद होतोय ना, जेव्हा तो रिझल्ट बघितला तेव्हा आनंदाश्रूच म्हणजे ओघळायला लागले. खूप म्हणजे खूप आनंद झाला. हां, ध्येय नवोदय होतं, पण कारण तिथं गेल्यानंतर एक मुलांना तिथली शिस्त, तिथलं वातावरण, ते फक्त अभ्यासच नाही तर अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेता येतो. म्हणजे ऑलराऊंडर जे मुलं होतात ना ते तिथं गेल्यावर होतील असं मला तरी वाटतंय. ते तर वाईट वाटणार, आता शेवटी आपला मुलगा, आपली मुलगी कोणी असेल तरी आपल्यापासून लांब राहणार, हे प्रत्येक पालकाला वाईट वाटणारच. पण त्यांच्यासाठी काहीतरी आपण पण योगदान दिलं पाहिजे ना, की आपण धीट मन करून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. ते एवढंच ध्येय आहे की तो तिथं जाऊन शिकला पाहिजे. आता आहेत मॅडम म्हणजे सांगता येतात, त्यांची पण मुलं गेलेली तिथं, त्याच्यामुळं असं नाही की आपल्या एकट्याचंच जातो आहे, इतर पण आहेतच मुलं
त्यांच्याबरोबर आपला मुलगा पण तिथं राहणार आहे. त्याच्यामुळं म्हणजे वाईट वाटणार, पण एवढं नाही वाईट वाटत. ते मन एकदम धीट केले, पाठवायचंच त्याला आणि घडवायचं. या डॉक्युमेंटरीत आपण काही निवडक अनुभव पाहिले, विद्यार्थ्यांचे भावनिक क्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांची आशा. पण हे केवळ काही फक्त क्षण होते. खरं तर नवोदय हे अनुभवता येतं आणि जगता येतं. आज आपण या प्रवासाची सांगता करत आहोत, पण नवोदयची खरी कहाणी अशीच पुढे सुरू राहील. दरवर्षी नवीन मुलं नव्या स्वप्नांसह इथे येतील, शिकतील, घडतील आणि पुढे जाऊन आपल्या यशाने पुन्हा नवोदयच्या इतिहासात सोनेरी पान लिहितील.